नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. अमरावतीवरून विदर्भातले दोन वरिष्ठ पत्रकार, लोकसत्ताचे मोहन अटाळकर आणि दैनिक हितवादचे प्रवीण कपिले हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि जसा मधल्या ओळीमधून आपण रोज महाराष्ट्रातल्या विशेषतः राजकीय घटना ज्या घडत असतात त्यातला जो मधला अर्थ आहे तो शोधायचा प्रयत्न करत असतो. आणि आज शिवसेनेनं हे जाहीर करून सुद्धा नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघं पती पत्नी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांना आधी मुंबई पोलिसांनी 149 अन्वये नोटीस दिली की कायदा आणि सुव्यवस्था मुंबईमध्ये विशेषतः निर्माण होईल असं वर्तन तुम्ही करू नका. आणि त्यानंतर या दोघा पती पत्नींची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी 9 वाजता आम्ही मातोश्रीच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहोत. आणि म्हणूनच आपण आज मधल्या ओळीमध्ये या विषयाचं विश्लेषण करतोय की मुख्यत्वे जे दोघेही तसे म्हणाल तर अपक्ष म्हणून आलेले आहेत. भलेही 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरती नवनीत राणा या शिवसेनेच्या उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून लोकसभेमध्ये पोहोचलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांचा एवढा शिवसेनेवरती राग का आहे, त्यांना मातोश्रीवरती जाऊन आंदोलन का करायचंय. आणि जसा जो सब टायटल मध्ये मी मुद्दा मांडलाय तो हाच आहे की जे भाजप ज्या शब्दामध्ये बोलू शकत नाही त्या शब्दामध्ये नवनीत राणा बोलतायत का, रवी राणा बोलतायत का, आणि ते भारतीय जनता पार्टीचाच कट्टर हिंदुत्वाचा अजेंडा पुढे रेटून नेतात का, आणि त्यातनं हे महाराष्ट्राच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न सुरू आहे का की शिवसेनेचं आणि विशेषतः मातोश्रीचं जे हिंदुत्व आहे ते आता पूर्णपणे कॉम्प्रोमाइज आहे. आणि मग आज दिवसभरात कोण काय काय बोललं हे आपण याचं विश्लेषण करू. पण मोहनजी, हा जो या दोघांच्या भूमिकेतला जो बदल आहे त्या बदलाकडे तुम्ही कसं बघता? काही पत्रकारांच्या मते हा प्रसिद्धीचा हव्यास आहे आणि त्यासाठी काही महाराष्ट्रातले राजकीय नेते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात. मोहनजी. मुळात आधीचं अमरावतीचं राजकारण थोडंसं या बाबतीत समजून घ्यावं लागेल. प्लीज. 2019 ची जी निवडणूक झाली त्यात नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण लगेच त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आणि त्या भाजप समर्थक बनल्या. तेव्हापासून आणि त्याच्या आधीही पण त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कल जो होता तो भाजपकडेच होता. म्हणजे प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना ते त्यांच्या निकट घडले जात होते. आणि अशा स्थितीत त्यांना आता भाजप सोबत मिळून शिवसेनेला अडचणीत कसं आणता येईल आणि महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपला सपोर्ट म्हणून आपला रोल कसा, आपली भूमिका कशी दाखवून देता येईल याकडे दोघांचं मला असं वाटतं अधिक लक्ष आहे. आणि त्याच माध्यमातून त्यांनी अनेक वेळा याच प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला आणि शिवसेनेला पर्टिक्युलरली आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. राईट. प्रवीणजी, एखादी राजकीय भूमिका म्हणजे तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला तरी नंतर भारतीय जनता पार्टीची विचारधारा आम्हाला मान्य आहे म्हणून, आणि त्यातल्या त्यात रवी राणा यांनी तर भारतीय जनता पार्टीला जेव्हा सदस्यांची गरज होती तेव्हा उघड पाठिंबा दिला होता. असं म्हणणं, राजकीय दृष्ट्या एखादा विचार मान्य करणं आणि आता जे ते भाषा वापरतायत ती भाषा वापरणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता हे दोघं ज्या पद्धतीची भाषा वापरतायत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? खास करून भारतीय जनता पार्टीला ती भाषा वापरता येत नाहीये, तशा पद्धतीची भाषा ते वापरतायत का, असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे? मुळात रवी राणांचं राजकारण हे कधी विचारपूर्वक केलेलं असं नसते. रवी राणा हा कधीही विचारपूर्वक बोलून किंवा त्यांनी कुठल्याही राजकीय भूमिका घेताना त्याचा फायदा तोटा होईल याबद्दल रवी राणांनी कधीही विचारपूर्वक असं हे करत नाही. त्यांचं आधीपासूनच आणि त्यांची कुठलीही स्वतःची आयडिओलॉजी अशी काही नाही आहे. मुळात स्वार्थी राजकारण आपल्या फायद्याचं कसं होईल त्या वेळेनुसार त्यांची भूमिका बदलत असतात. कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी, कधी बीजेपी. त्यामुळे रवी राणांवर विश्वास ठेवण्यालायक ती परिस्थिती नाही. पण ही गोष्ट मान्य करावी लागेल की आज रवी राणा हा बीजेपीचा पपेट म्हणून बीजेपी त्याला वापर करत आहे. आणि जी गोष्ट आपण बोलू शकत नाही किंवा बऱ्याचशा गोष्टीला मर्यादा असतात बीजेपीचा किंवा पार्टी म्हणून, आयडिओलॉजी म्हणून, तर त्या गोष्टी रवी राणाकडून वदवून घेणे, बोलणे हे बीजेपी त्या एक व्यवस्थित त्याचा वापर करून घेत आहे, अशीच एक प्रकारची भावना
सर्वसामान्यांमध्ये आहे. आणि नवनीत राणा? नवनीत राणा ही तेच म्हणजे रवी राणांचीच भूमिका ही नवनीत राणांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्या आणि रवी राणांच्या भूमिका ह्या बदल करून बघता येणारच नाही. मोहनजी, त्यांनी जो आता प्रवीणजी यांनी मुद्दा मांडला त्याला आपण दोन सेपरेट पातळीवरती बघूया. कारण भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार असं म्हणाले, म्हणजे त्यांनी रवी राणांचा उल्लेख केला नाही, पण ते असं म्हणाले की आमच्या एक भगिनी ह्या मुंबईमध्ये येऊन असं काहीतरी तुम्हाला सांगतायत की जे खरं म्हणजे घटनाबाह्य आहे का, असं त्यांना म्हणायचं होतं, अराजकीय आहे का ते, असं म्हणायचं होतं. आणि पुढे ते असं म्हणाले की जर नवनीत राणा तिथे गेल्या आणि त्यांच्यावरती जर काही झालं तर तो कुठेतरी आमच्या एका भगिनीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न शिवसैनिक करतायत, असं मला त्यांनी त्यांच्या बोलण्यातनं सुतोवाच केला. प्रश्न हा की ज्या पद्धतीची ते भाषा वापरतायत त्या भाषेकडे तुम्ही अमरावतीचे पत्रकार म्हणून कसं बघता दोघही? अगदी मला असं वाटतं की सुरुवातीला शिवसेना डिफेन्सिव्ह पोझिशन मध्ये होती. Correct. जेव्हा रवी राणा आणि नवनीत राणा यांनी सातत्यानं, हे आजच टीका नव्हे, उद्धव ठाकरेंवर जवळपास 2 वर्षापासून ते सातत्यानं टीका करत आले आहेत. आणि आता त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक राजापेठ मध्ये जो उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, त्यानंतर तो महापालिकेने हटवला आणि त्यानंतर मग महापालिका आयुक्तांवर तो टाईप एक प्रकरण असेल, त्यात रवी राणा हे आरोपी बनलेत. आणि त्या एकंदरीत स्थितीवरून असं दिसतंय की त्यांना शिवसेनेला कुठेतरी डिवचायचं आहे. आणि मग आक्रमक भाषा त्यांची होती, पण जेव्हा शिवसैनिक हे त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन दिले आणि धडक मोर्चा काढला, तेव्हा शिवसैनिकांची भाषा मात्र आक्रमक झाली. आणि तेव्हा अमरावतीकरांना लक्षात आलं की आता हा संघर्ष हा पेटतो आहे. आणि त्याचं एक रूपांतर मला असं वाटतं की यांना प्रसिद्धीचं जे तंत्र आहे ते कदाचित गवसलं असावं आणि त्या माध्यमातून हा मग मुंबईचं आणि मातोश्रीची निवड करायची, त्या ठिकाणी आपला आवाज मोठा करायचा आणि भाजपच्या अंतर्गत आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं, हा प्रयत्न यातून त्यांचा दिसतोय. राईट. प्रवीणजी आणि मोहनजी, तुम्हाला दोघांना एक कॉमन प्रश्न, आपण थोडंसं मागे जाऊ आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी 2019 ची निवडणूक जी नवनीत राणा यांनी जिंकली त्याच्या आधी काही व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल केले गेले होते आणि ज्याची खूप त्यावेळेला चर्चा झाली. आणि तेव्हा अशी एक शक्यता वर्तवली जात होती की त्यांच्या ऑपोनंट असलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांनी ते व्हिडिओ कदाचित व्हायरल केले. आय एम नॉट कन्फर्मिंग इट, नायदर आय एम डिनाईंग इट. मुद्दा हा की तो जो शिवसेनेच्या विरोधातला जो राग आहे तो तेव्हापासूनचा आहे का, आणि तो आता मिटलेला नाहीये, संधी मिळते तर साधून घ्या. प्रवीणजी. निश्चितच रवी राणा आणि शिवसेना म्हटल्यापेक्षा इथे जे त्यांचे विरोधक होते आपले अडसूड साहेब, त्यांची आणि यांची सुरुवातीपासूनच ही म्हणजे थोडीशी कट्टर प्रतिद्वंदिता निर्माण झालेली होती. आणि त्यांनी एकमेकांविरुद्ध अॅट्रॉसिटीचे गुन्हे पण एकमेकांविरुद्ध दाखल होईस्तोवर, म्हणजे अडसूड साहेबांवरही अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले होते, रवी राणांच्या विरोधातही कंप्लेंट दाखल झालेली होती. तेव्हापासून त्यांची एकमेकांबद्दलची जी कटुता निर्माण झालेली होती ती कधीही म्हणजे नरमाईच्या भूमिकेवर कधीही आलेली नाही. तसेही रवी राणाबद्दल असं एक आहे की त्यांचे मित्र कमी, राजकारणात मित्र कमी आणि शत्रूच जास्त त्यांनी निर्माण केलेले आहे. आणि कधीही त्यांनी डिफेन्सिव्ह म्हणजे भूमिका कधी घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे कधी याचा आपला राजकीय लाभ मिळेल की नुकसान होईल याचा विचार न करता, त्यामुळे कदाचित आजही त्यांची ती कट्टरता आणि बीजेपीच्या जवळ गेल्यामुळे आणि आज बीजेपी आणि शिवसेना दूर गेल्यामुळे त्यांचा आक्रमकता अजून वाढल्याचं असं वाटतं. मोहनजी, एक प्रश्न आहे की अनिल बोंडे ज्या पद्धतीचे वक्तव्य तिथं करतात त्यासोबत भलेही निवडणुका दोन्ही, म्हणजे आपल्याकडे लोकसभेच्या आधी लोकसभेच्या निवडणुका होतात आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका होतात, जरी 2.5 वर्षाचा कालावधी असला तर या दोघांच्या भूमिकेमुळं
अमरावती म्हणजे बडनेरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभेच्या अमरावतीच्या निवडणुकीमध्ये एकूण काय सिनेरिओ राहील जर असंच याच पद्धतीची त्यांची भूमिका असेल तर? म्हणजे मी मताच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारतोय, डेमोग्राफी अर्थात. म्हणजे हा, आता यात स्पष्ट आहे की त्यांनी आता जी परिस्थिती आहे त्याचं कदाचित रीड ते करत असावेत आणि ते अंदाज घेत असावेत की आपल्याला किती सपोर्ट मिळू शकेल. आता भाजपचा जनाधार किती आहे हा विचार करता मागच्या वेळी भाजपला किती मतं मिळाली आणि रवी राणांना किती मतं मिळाली याचं आकडेमोड ते कदाचित करत असतील आणि त्यातून भाजपच्या जवळ जाण्याचा त्यांचा जो निर्णय आहे तो या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष किती सक्सेसफुल राहील याचा अंदाज त्यांचे समर्थकही घेत आहेत. अजून त्यांनाही शुअरिटी नाही आहे, कारण एक त्यांच्याच पदाधिकाऱ्यांपैकी काल जे अल्पसंख्याक सेलचे जे काही पदाधिकारी होते 25 ते 30 त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तो एक मुद्दा या ठिकाणी महत्वाचा मला असं वाटतं पुढल्या काळामध्ये तो चर्चेत येऊ शकेल. आणि वोटिंग डेमोग्राफी एकूण काय अमरावती मधली धार्मिक मुद्द्यावरती मी विचारतो. धार्मिक मुद्द्यावरती आता हे जे पोलरायझेशन झालंय पर्टिक्युलरली अमरावती शहरामध्ये पहिल्यांदा भाजपला भरभरून मतं महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळाली आणि त्यांना त्यांची पहिल्यांदा एक हाती सत्ता त्यांना मिळवता आली. तर तो जो प्रभाव आहे तो त्याचा वापर आपल्याला व्हावा असाही कदाचित रवी राणांचा आणि त्यांच्या समर्थकांचा प्रयत्न असेल. आणि एकूण पश्चिम विदर्भाच्या राजकारणावरती याचा काही परिणाम होईल? ज्या पद्धतीची अनिल बोंडे भाषा वापरतात आणि आता हे दोघं अतिशय आक्रमकपणे हिंदुत्वाची भाषा बोलायला लागलेत. अगदी भाजप डॉक्टर बोंडे तर भाजपमध्ये आहेतच. आता रवी राणा हे भाजप समर्थित आहे, भाजपचे समर्थक म्हणून समोर येत आहेत राणा दाम्पत्य आणि राणा दाम्पत्याला एक आपलं वोट बँक तयार करायची आहे आणि त्यातून त्यांनी अतिशय आक्रमकपणे समोर येत लोक म्हणजे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी हा मार्ग निवडलेला आहे हे स्पष्टपणे दिसतंय. राईट. प्रवीणजी, मी जे मोहनजींना प्रश्न विचारला तोच, की तिथली जी डेमोग्राफी आहे अमरावतीची ती त्यांच्या रवी राणाच्या मतदारसंघाच्या मर्यादेत आणि नवनीत राणा यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या मर्यादेत या सगळ्या भूमिकेचा काय परिणाम होईल आणि पश्चिम विदर्भावरती याचे काही परिणाम होतील का? निश्चितच रवी राणांनी हा विचार करूनच ही भूमिका घेतलेली आहे आणि तसा विचार केला तर रवी राणाचा मतदार हा मुळातच थोडासा शोषित निग्लेक्टेड वर्गातला आणि थोडासा एसटी एसटी मुस्लिम यांच्या ते जास्ती जवळ असल्यामुळे त्यांना कदाचित त्यांनी परिपूर्ण भूमिका घेताना ते सुरुवातीला थोडेसे साशंक होते, पण त्यांच्या मागे काही ईडी किंवा बाकी कोर्टाच्या जे काही ससेमिरा लागलेला होता त्यामुळे कदाचित त्यांनी बीजेपीच्या जवळ जाण्याची तिची नीती अपनावली असावी, पण याच्यातनं त्यांना थोडासा नुकसान होण्याची जास्ती भीती सध्या त्यांच्या समर्थकांमध्येच वर्तविल्या जात आहे. पण एवढं असूनही आनंदराव अडसुळांना इतका अमरावतीमध्ये विरोध असतानाही त्यांनी ज्या प्रकारे मतं मिळवली होती तीच मते कदाचित मिळून आपली स्वतःची वैयक्तिक जी काय मते मिळू शकतात स्वतःच्या भरोशावर ती ऍड करून आपण इथे स्वतःचं वर्चस्व निर्माण करू शकू असे रवी राणांना एक थोडेसे असल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतली असावी अशी. राईट. आता आपण थोडंसं महाराष्ट्राच्या लार्जर पर्स्पेक्टिव्ह मध्ये ही चर्चा पुढच्या पातळीवरती घेऊन जाऊ. आपल्या प्रेक्षकांसाठी बॉम्बे हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जे मोची समाजाचं जे जात प्रमाणपत्र आहे ते डिस्क्वालिफाईड केलेलं आहे, परंतु त्यांच्या लोकसभेच्या सदस्यत्वाबद्दल मात्र हायकोर्टाने कुठलंही कमेंट केलेलं नाही. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये. काही जणांच्या मते नवनीत राणा यांची जी भाजप पूरक भूमिका आहे त्याच्या मागे हेही एक कारण असावं. आणि मी ज्या मुद्द्यावरती बोललो तेच की आज काय झालं की किशोरी पेडणेकर यांनी शंखनाद केला. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा तो शंखनाद केला. तिथे विनायक राऊत आणि किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना संबोधन केलं तेव्हा की जेव्हा रवी राणा आणि नवनीत राणा यांची प्रेस कॉन्फरन्स संपली, इनफॅक्ट ती चालू असतानाच त्यांनी ती भूमिका मांडली. त्या काय ते दोघं जण असं म्हणाले की ह्या मंडळींना म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांची ही एक सी टीम आहे
याच्यामध्ये राज ठाकरे पण आहेत आणि हे असे दोघं पती पत्नी आता समोर आलेले आहेत. त्यांना मातोश्रीवरती किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करावीच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय त्यांना प्रसिद्धी मिळत नाही. श्री संजय राऊत हे विदर्भामध्येच आहेत, नागपूरमध्येच आहेत. त्यांनी तर आणखी वेगळ्या स्तरावरती त्यांची टीका नेली. ते असं म्हणाले की सी ग्रेड चित्रपटातल्या अभिनेत्री यांची आता भारतीय जनता पार्टीला गरज आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपला हा मुद्दा रेटतायत. माझ्या मते शिवसेनेचं ही जी शिवसेनेनं नवी राजकीय भूमिका घेतलेली आहे, त्याच्यातून शिवसेनेचं जे हिंदू वोट बँक आहे, त्या हिंदू वोट बँकला सतत त्याच्यावरती हल्ला करणं हा विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. आणि आपण बघतोय की गेल्या 6 महिन्यामध्ये वेगवेगळे घटक पुढे येत आहेत आणि ते वेगवेगळे घटक येऊन शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मुद्द्यावरती हल्ला करताना दिसतात. हा कोइन्सिडन्स असावा का की राज ठाकरे यांनी ज्या हनुमान चालिसेचा उल्लेख केला, तीच भूमिका रवी राणा आणि नवनीत राणा हे घेऊन येत आहेत? सो तुम्हा दोघांनाही जरा थोडा मोठा प्रश्न मी विचारतो, कारण विदर्भामध्ये काही ठिकाणी शिवसेनेला यश मिळालेलं आहे. बुलढाण्याचाही त्यांचा खासदार होता. शिवसेनेचं हिंदुत्व कॉम्प्रोमाइज आहे असा दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर तो यशस्वी झाला तर कुठे कुठे त्यांना फटका बसू शकतो? मुंबईच्या मर्यादेत आपण स्वतंत्र चर्चा करू. मोहनजी. हा, अगदी पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम विदर्भाचा जर का विचार केला तर शिवसेनेचा हा परिसर बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि शिवसेनेला भरभरून मतं या भागाने मिळालेली आहेत. पण मध्यंतरीच्या काळामध्ये या गेल्या 7, 8, 10 वर्षांमध्ये शिवसेनेचं जनाधार कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी खासदार ची संख्या मर्यादित एकच खासदार राहिल्या, आमदार फार कमी निवडून यायला लागले आणि त्यामुळं तो एक स्पेस जो मिळाला अपक्षांना, तो स्पेस त्यांनी भरून काढला. हे एक चित्र दिसलं. आता शिवसेनेला हिंदुत्वापेक्षा एक सर्वसमावेशक राजकारण आपण करून अधिक आपलं प्लॅटफॉर्म वाढवावा आणि आपला जनाधार वाढवावा असा प्रयत्न दिसतोय. त्यात आता त्यांची दुहेरी भूमिका दिसत आहेत आणि कार्यकर्ते मात्र कन्फ्युज स्टेजमध्ये सध्या आहेत. कारण सत्ता स्थापन होऊन 2च वर्ष झाली आहेत. 2-2.5 वर्षांमध्ये हा जो बदल आहे, कट्टर हिंदुत्व ते एकदम आघाडी सरकारमध्ये नवी भूमिका, अशा स्थितीत त्यांनाही थोडंसं पचायला जड जात आहे. पण मला असं वाटतं पुढल्या इलेक्शन पर्यंत ते आपली भूमिका अधिक स्पष्ट करू शकतील, नेमकं त्यांना काय करायचं आहे. आणि मग त्यानंतर शिवसेनेला आपला जो मतदारांचा जो कल आहे तो ओळखता येईल. राईट. प्रवीणजी, मोहनजी जे म्हणतायत की शिवसेना आपली जी भूमिका आहे ती अधिक स्पष्टपणे ते करेल, पण माझ्या मते शिवसेनेची अडचण अशी झालेली आहे की आपण ज्या जुन्या भूमिका घेतलेल्या होत्या त्या जुन्या भूमिका ह्या आता राज ठाकरे यांची जी भूमिका आहे किंवा भारतीय जनता पार्टी ज्या मुद्द्यावरती त्यांना कॉर्नर करते त्या सगळ्या जुन्या भूमिका ह्या शिवसेनेच्याच होत्या. म्हणजे मग मस्जिदीच्या समोर तुम्ही काय घंटी वाजवा, प्रोसेशन म्हणजे मिरवणुका करा, भोंग्याचा मुद्दा असेल किंवा सगळं कट्टर हिंदुत्वादी ज्या काही भूमिका असतील त्या सगळ्या आता आशिष शेलारांनी नवनीत राणा यांना जोडूनच दुसरा मुद्दा असा मांडला की उस्मान शेरगिल जेव्हा इथे आलेले होते त्यावेळेला तुम्ही शर्जील उस्मानी जेव्हा इथे आलेला होता पुण्यामध्ये, त्यावेळेला तुमचं हिंदुत्व कुठं गेलेलं होतं? शिवसेनेच्या अंतर्गत सुद्धा ही खूप चिंता अनेक खासदारांना वाटते. असं म्हणतात की आपण ज्या मतदारावरती निवडून आलेलो आहोत त्या मतदारांना इतक्या तातडीनं आपली नव जी भूमिका आहे आणि ज्याचा खरं तर स्पेस कुठं आहे याचा पण त्यांना खरं तर चिंता लागून राहिलेली आहे. कारण जी वोट बँक शिवसेना बघू पाहते ती वोट बँक ऑलरेडी कुणीतरी ऑक्युपाईड केलेली आहे. त्यामुळे अशी कुठली नवी भूमिका आहे की जी भूमिका घेऊन शिवसेना जाणार आहे? भले हे वास्तव आहे की MMRDA भागामध्ये मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी झालेला आहे आणि तिथे हिंदी भाषिक ते नाशिकमध्ये पण आहेत आणि पुण्यामध्ये पण आहेत. तो प्रश्न तुम्हाला असा आहे माझा की ज्या पातळीवरती शिवसेनेला त्यांनी जी नवीन भूमिका घेतलेली आहे ती नवीन भूमिका त्यांनी घेतलीये म्हणूनच कॉर्नर करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याचे मतदारामध्ये काय रिफ्लेक्शन्स होतील आणि ही भूमिका जी शिवसेनेने घेतलेली आहे ती त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांना तरी कन्व्हिन्सिंग झालेली आहे का? अगदी तुम्हाला काही छोटे छोटे सिम्पटम्स दिसत असले तरी तेही तुम्ही सांगितले तरी चालतील. निश्चितच शिवसेनेने जी नवी भूमिका घेतली म्हटल्यापेक्षा त्यांच्या पुढे ती परिस्थिती कदाचित निर्माण झाली असावी
पण तरीही त्याच्यामुळे हिंदुत्वाचं त्यांची जी हे होती, तो जो स्पेस निर्माण झाला, तो बीजेपीच्या माध्यमातून काही अपक्ष राज ठाकरे हे तो स्पेस तो ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरीकडे शिवसेनेची गोष्टी अशी होत आहे की त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा हात पकडूनच कदाचित जावं लागण्याची पुढे आहे. आणि काँग्रेस म्हटलं तरी त्यांना हात परिपूर्ण देण्याचा पुढचा इलेक्शनचा जर विचार केला तर काँग्रेस त्यांना हात देण्याच्या तयारीत दिसत नाही आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे हिंदुत्वाचा जो त्यांचा आतापर्यंतचा हे राहिलेला आहे तो मतदार आपला टिकून राहील की नाही, आणि नवीन जो सेक्युलरची जी भूमिका त्यांनी थोडीशी सेक्युलर पार्टीची हात मिळवणी केली आहे तर ते मतदार आपल्याकडे आकृष्ट करू शकतील की नाही हाही शिवसेनेच्या मतदारांमध्ये एक प्रकारचा संभ्रम आहे. त्यामुळे कदाचित येणाऱ्या एक इलेक्शन कसे लढवल्या जाईल येणारे त्यावर शिवसेनेचा पुढची भूमिका निर्भर राहू शकेल असं वाटतंय. प्रवीणजी, मी काही दिवसापासून अजित पवार यांचे स्टेटमेंट्स बघतोय, ते जाणीवपूर्वक हे प्रयत्न करतायत की कुठल्या तरी नेत्याने मला विचारलं म्हणून तुम्ही त्याच्यावरती काउंटर मला विचारू नका. मी प्रश्न यासाठी विचारतोय की गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारकडं असं काही सांगण्यासारखं आहे का जे अजित पवार यांना अपेक्षित आहे की लोकांनी महागाईवरती बोललं पाहिजे, लोकांनी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरती बोललं पाहिजे, पण सोबत या सरकारचा म्हणून स्वतःचा काहीतरी मुद्दा सांगावा लागेल की जो शिवसेनेसाठी प्लस पॉईंट ठरेल. अशी काही गोष्ट आहे का की गेल्या 2.5 वर्षाचा जर या सरकारचा परफॉर्मन्स बघायचा झाला तर तो लोकांना कन्व्हिन्सिंग वाटेल आणि हिंदुत्वासारख्या मुद्द्याला बाजूला ठेवून लोक या सरकारला मतदान करतील? निश्चितच नाही. अजूनही गेल्या 2 वर्षात सरकार स्थापन झालं तेव्हापासून कोविडमुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टीला मर्यादा आल्या, विकासाच्या याला मर्यादा आल्या, कामाला मर्यादा आल्या, आणि निश्चितच जे काही वादविवाद जे निर्माण झाले मधल्या काळात शिवसेना बीजेपी आणि बीजेपीच्या ह्याच्यात त्यातच यांचे म्हणजे भरपूर वेळ वाया गेला. आणि या नेत्यांमध्ये सध्या आपल्याकडे फक्त प्रसिद्धी कशी मिळवता येईल तिन्ही पार्टींचं, आपल्याकडे लोकांचं कसं लक्ष राहील याकडेच जास्ती लक्ष आहे. कामापेक्षा, डेव्हलपमेंटपेक्षा किंवा नवीन काही विकासाचे मुद्दे काही ज्या माध्यमातून लोकांपर्यंत आपल्या पार्टीचा अजेंडा किंवा स्वतः घेऊन जाऊ शकेल असं अजूनही 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळात कुठे दिसलेलं नाही. राईट. मोहनजी, हाच प्रश्न तुम्हालाही. शिवसेनेच्या बाबतीत म्हटलं तर शिवसेनेने आणि पर्टिक्युलरली महाविकास आघाडी सरकारने विदर्भाकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला अपेक्षित होतं, लोकांच्या अपेक्षा जास्त होत्या, त्या मात्र पूर्ण झालेल्या नाहीत अशा लोकांच्या भावना आहेत आणि त्या दिसत आहेत. फक्त आता त्याच्या कोविडचं कारण समोर करून ते जर का एक्सक्यूज घेणार असतील तर तो भाग सोडला तरी पण त्यांना काही चांगलं आता पुढल्या काळामध्ये करून दाखवावं लागेल, तेव्हाच त्यांच्या कामाची नोंद मतदार घेऊ शकतील. कारण आता तरी ठळक कामं काही होत. राईट. थांबूया आपण इथे, पण जाण्याच्या आधी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी हा मी मुद्दा म्हणून या दोघांनाही तो शेवटचा प्रश्न का विचारला. एक तर हे सगळे जे पत्रकार आहेत ते मुळात ग्राउंडवरती काम करतात, त्यांचा लोकांशी थेट कनेक्ट आहे. रोज भाजी खरेदी करण्यापासून ते त्यांची जी कार्यालयीन काम आहे ते करण्यापर्यंत हजारो लोकांशी यांचा संपर्क येत असतो आणि म्हणून त्यांनी केलेली इव्हॅल्युएशन हे मुंबईच्या स्टुडिओमध्ये बसून केलेल्या इव्हॅल्युएशन पेक्षा अधिक महत्वाचं असतं. आज काय झालं की सुधीर मुनगंटीवार हे असं म्हणाले की खरं म्हणजे राणा पती पत्नींशी प्रशासनानं बोलायला हवं होतं आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला हवं होतं. त्याच्यात काय वावग आहे की ते हनुमान चालिसा म्हणतायत. आता तुम्हीच सत्ताधारी पक्ष म्हणून कसं काय आंदोलन करू शकता असाही त्यांनी प्रश्न विचारला. अनिल बोंडे असं म्हणाले की ते काही कुराणाची आयात वाचत नव्हते, खरं म्हणजे मातोश्रीवरती त्यांचं स्वागतच करायला हवं होतं. प्रवीण दरेकर असं म्हणाले की ही भाजपाची भूमिका नाहीये, परंतु हनुमान चालिसा त्यांनी वाचायला हवी. मुद्दा हा आहे की एकतर प्रशासकीय पातळीवरती गेल्या वेगवेगळ्या कारणामुळे असेल पण गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारचा जो काही ठसा उमटायला हवा तो उमटलेला नाहीये. भारतीय जनता पार्टी ज्या गोष्टी खास करून गेली 25-30 वर्षाच्या त्यांच्या मैत्रीमुळे असलेले संबंध असतील किंवा अजूनही मनात कुठे असलेला आशावाद असेल किंवा थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती वैयक्तिक टीका करणं त्यांना योग्य वाटत नसेल, पण म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं
असे काही लोक मैदानामध्ये दिसत आहेत, काही राजकीय संघटना दिसत आहेत की ज्या थेटपणे उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारतायत आणि ते प्रश्न प्रशासकीय नसून, महाराष्ट्राच्या विकासाचे नसून, ते त्यांच्या हिंदुत्वाचे आहेत. आणि शिवसेनेला सुद्धा हे जे काही विरोधी पक्षाने टाकलेलं जाळं आहे त्या जाळ्यातनं बाहेर पडणं अवघड होत चाललेलं आहे. त्याचं कारण या पक्षाचा असलेला आजपर्यंतचा राजकीय इतिहास आहे. सो थांबूया आपण इथे. आपण मधल्या ओळीतनं प्रयत्न हेच करतोय की रोज महाराष्ट्रामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडतात त्याचे संभावित राजकीय परिणाम, त्याचे महाराष्ट्राच्या समाजमनावरती होत असलेले परिणाम हे काय आहेत हे समजून घेण्याचा तुम्हा दोघांचाही मी खूप खूप आभारी आहे. आणि मधल्या ओळीत जे प्रेक्षक बघतायत त्याला खूप सारा ते प्रतिसाद देत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की कन्स्ट्रक्टिव्ह कमेंट्स तुम्ही करा, हे चांगले विषय सुचवा, काही गेस्टची नावं सुचवा. आपण प्रत्येक वेळेला हा प्रयत्न करू की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये असलेले पत्रकार असतील, राजकीय निरीक्षक असतील, सामाजिक प्रश्न हाताळणारी मंडळी असतील, त्या सगळ्यांशी थेट संपर्क साधू. माझं आणि एबीपी माझाचं जे सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते फॉलो करायला लागा. थांबूया आपण इथे. बाय, टेक केअर ऑल ऑफ यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.